नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण बर्थडेचं सीमाला सरप्राईज देतात तर सीमा आता ते सरप्राईज बघून खूप खुश होते. सर्वजण आता सीमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तेव्हा आता सीमाचे डोळे भरून येतात. सीमा म्हणते की खरंच तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केलं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो सीमा, अगं इतक्या दिवस मी तुझा जो काही बर्थडे तुझा मिस केला मी, पण आता मात्र नाही. आता यापुढे मात्र प्रत्येक बर्थडेला तुला आता धूमधडाक्यात असं सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे, अगदी असेच होणार. तेव्हा आता सीमा तर खूप खुश होते आणि अक्षय सुद्धा आता या दोघांना इतकं खुश होतो त्यांना पाहून. तेव्हा आता अभि सुद्धा अगदी खुश होऊन म्हणतो की मी केव्हापासून वाट बघत होतो की कधी मोठ्या आईला मला विश करायला मिळतं म्हणून. त्यावर आता आजी विचारते की काय ग सीमा, कसे वाटले हे सरप्राईज? तर सीमा खुश होऊन म्हणते की हो अगदी छान, आणि हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं, खरंच मला खूप असा आनंद झाला. तेव्हा लगेच माही पुढे येते आणि सीमाचे हात धरून म्हणते की आओ आई, खरंच हे सर्व काही केलं ना ते तुमच्यासाठीच केले. ए तो बस टेलर है, पिक्चर तर अभी बाकी है मेरे दोस्त. तर सीमा विचारते की म्हणजे काय? त्यावर आता माही म्हणते की म्हणजे आई, अहो आपण आज खूप अशी मजा करायची आहे. तेव्हा आता सीमा विचारते की अगं काय, पण नेमकं काय करायचं आहे? माही म्हणते की आज फक्त तुम्ही ऑर्डर सोडायची आणि आम्ही सर्वजण ते ऐकणार. आनंद म्हणतो की हो अगदी करेक्ट, आणि अभि सुद्धा म्हणतो. तेव्हा लगेच माही अभिला म्हणते की अभि दादा. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही ग माही, मला नाही जमणार. तर लगेच अभि म्हणतो की असे नाही तर जमावे लागेलच. शशिकांत सीमाला म्हणतो की सीमा अगं असं काय करते? अगं तू जे सांगशील तुझी इच्छा ती पूर्ण होणार आहे. तेवढ्यात अभि खुर्ची घेऊन येतो तर माही म्हणते की नाही, आज तुम्हाला मात्र सर्व काही जमून घ्यावेच लागेल. तेव्हा आता शशिकांत तिला खुर्चीवर बसायला सांगतो आणि सीमा ही खुर्चीवर बसते. तर शशिकांत म्हणतो की आता तो खुर्चीवर बसूनच सर्वांना ऑर्डर सोडायची. त्यावर आता माही म्हणते आणि येथे समोर जो बॉल ठेवलेला आहे तर तेथे समोर चिठ्ठ्या आहेत, तर त्यामध्ये तुम्ही तुमची इच्छा लिहा आणि त्या बॉलमध्ये टाकून द्या. मग आज दिवसभर तुमच्या त्या चिठ्ठ्या वाचून आम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू. सीमा म्हणते की नाही, मला असे तुम्हाला ऑर्डर नाही सोडता येईल. हवं तर तुम्ही मला काम करायला सांगा, मी काम करते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आई, अगं आजपर्यंत व्यक्त केल्यात, आम्ही डिमांड्स केल्या आणि त्या मागण्या तू आमच्या पूर्ण केल्यास की नाही. त्यामुळे आज मात्र तू तुझ्या इच्छा आहे त्या कागदावर लिही आणि त्यात टाकून दे, त्या आम्ही पूर्ण करू. तेव्हा मात्र आता सीमा म्हणते की खरंच मला माहितीच नाही की माझ्या इच्छा काय आहे त्या, आणि एक इच्छा आहे की माझी मुलं कायम अशी सुखात आणि आनंदात आयुष्यभर राहून दे. ही इच्छा मात्र माझी नक्की आहे. तेव्हा मात्र आता माही म्हणते की अहो असं कसं होईल? तुमची नक्की काहीतरी इच्छा तर असेल ना तुमची स्वतःची, की ज्यात फक्त तुम्ही आहात, बाकी कोणीच नाही. तुमची मुलं आणि तुमचा नवरा आणि सुना यात कोणीच नाही, फक्त तुम्ही आणि तुम्हीच. अशी कोणतीच इच्छा तुमची नाही का? तेव्हा सीमा आता विचारात पडते. तेव्हा आता अभि सुद्धा म्हणतो की मोठी आई प्लीज, अगं आज मात्र तू नाही म्हणू नकोस, प्लीज आज सांग ना तुझी काय इच्छा आहे ते. तर शशिकांत सुद्धा म्हणतो की हो सीमा, अगं बिनधास्तपणे तू तुझी इच्छा सांग. तेव्हा माही सुद्धा म्हणते की हो आई सांगा, आणि सर्वजण आता एका आवाजात सीमाला तिची इच्छा सांगण्यासाठी आग्रह करतात. आता सर्वांचा गोंगाट ऐकून सीमा म्हणते की बरं मी माझी इच्छा कागदावर लिही, आणि नंतर मात्र तुम्ही वाचून सर्वजण म्हणतात की खरंच कशी बाई आहे आणि काय लिहिलेही नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की आई हे बघ, घाबरायची काही गरज नाही. आमच्या लहानपणापासून तू कायमच आम्हाला तुझ्या पंखात घेतलं. आम्ही कितीही भांडलो, कितीही रडलो, हट्ट केला, तरी सुद्धा कधीही तू आम्हाला जज नाही केलंस. अगं आई, आम्ही आमच्या इच्छा सांगितल्या आणि त्या इच्छा तू पूर्ण केल्यास. मग आज मात्र आम्ही तुझ्या इच्छा वाचून तुला मात्र का जज करू? त्यानंतर आता इकडे ह्या चंद्रपूर गावामध्ये आपली रमा ही झोपी जाते बिगर न जेवता, कारण अक्षय सारखा अक्षयचं जप करत असते. आणि तेवढ्यात ते आता ती झोपी गेलेली असते आणि साई येतो. साई तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता तो रमाला उठवायचा प्रयत्न करतो. मॅडम अहो मॅडम चुटक्या वाजवतो, परंतु रमा काही उठवायला तयार नसते. आणि तेवढ्यात मात्र आता साई ह्या आपल्या माईला आवाज देतो की माई. तेवढ्यात माई धावत येते आणि काय रे असं विचारते. तेव्हा आता साई माईला विचारतो की काय झाले हिला. तर आता माई म्हणते की अरे तुला काय सांगू, सकाळपासून तर हिने काही खाल्लेले नाही, अगदी डोक्याला ताप करून ठेवला ह्या पोट्टीने. तेव्हा आता साई म्हणतो की माई जा बरं, तू हिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये, मी पाहतो काय करायचं ते, तू आण बरं खायला, जा बरं. तेव्हा आता माई पुन्हा तोऱ्याने बाहेर जाते.
तेव्हा मात्र आता तो रमाचे पाय उघडे करून पाहतो आणि तिच्या पायाला जखमा झालेल्या असतात, आणखीन त्यातून रक्त येत असते. तेव्हा मात्र तो म्हणतो की आता मलम वगैरे लावे लागेल, म्हणून तो लगेच पाय उघडे करून पाहतो आणि माईला आवाज देतो की माय, येताने गरम पाणी आणि पट्टी घेऊन ये. तेव्हा आता तो साई आपल्या हाताने या रमाच्या पायांची आता काळजी घेत असतो. ते मलम गरम पाण्याने व्यवस्थित सर्व काही तो स्वतः करून देत असतो, म्हणून तो आपल्या रमाची खरंच खूप काळजी घेतो. त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत चक्क सीमाला ओवाळतो, तिचं औक्षण करतो. सीमा म्हणते की अहो काय करतात तुम्ही. तेव्हा आता शशिकांत तर खुश होऊन म्हणतो की अगं सीमा, माझ्या लाडक्या बायकोचा बर्थडे आहे, अगं इतक्या वर्ष तू आमचं औक्षण करत होती, आज आम्हाला मात्र तुझं औक्षण करून दे. तेव्हा आता सीमा लाजल्यावानी होते. सीमा म्हणते की नको, खरंच मला नाही आवडतो. त्यावर आता शशिकांतने औक्षण केल्यानंतर आता आनंद उठतो आणि ते आरतीचं ताट आपल्या हातात घेतो आणि तो सुद्धा आता आपल्या सीमाला ओवाळतो. अगं आई, एवढ्या वर्ष तू आम्हाला सर्वांना ओवाळत आली, अगं आम्हाला सुद्धा मग तुला ओवाळण्याचं सुख पदरात तर पडून दे. तेव्हा अक्षय पुढे येतो. अक्षय सीमाला म्हणतो की असा कुठे नियम आहे का, फक्त बायकांनीच आम्हाला ओवाळायचं असतं. तू जसे आम्हाला दीर्घायुष्यासाठी आमच्या ओवाळलंस, तसं आज सुद्धा तुझ्या दीर्घायुष्यासाठी आम्हाला ओवाळून दे आणि आम्ही तुला ओवाळतो प्लीज. तेव्हा आता सीमाला हे सर्व पाहून आणि ऐकून खूप असा आनंद होत असतो. तेव्हा आता शशिकांत, अभि आणि आनंद, अक्षय एकत्र येतात आणि ते आरतीचं ताट आता सीमाला ओवाळायला घेतात. तेव्हा अभिला आता त्याच्या लहानपणच्या सर्वांची आठवण होते. सीमाला म्हणतो की अगदी लहानपणापासून माझी का मोठी आई तू सांभाळ केला, तू कधीही मला आई नव्हती हे जाणून दिलं नाही. तेव्हा मात्र आता सर्वजण एकत्र सीमाला ओवाळतात. सीमाला खूप असा आनंद होतो. आजी म्हणते की सीमा, अगं खरंच आज तुझा हा मान आहे, अगं इतकी वर्ष तू घर सांभाळस, सगळ्यांना सांभाळस, त्यामुळे तू त्यांना ओवाळून दे आणि त्या सर्वांना एकत्र ओवाळायला सांगते. तेव्हा शशिकांत, अक्षय, आनंद, अभि एका आवाजात हॅपी बर्थडे टू यू आणि आता ते आरतीचं ताट घेऊन ओवाळतात आणि हॅपी बर्थडे विश करतात आणि तिच्या अंगावर फुलांचा वर्षाव करतात. सीमाला खूप असा आनंद होतो आणि माही सुद्धा हे सर्व बघून खूप अशी खुश होते. शशिकांत आपल्या हाताने सीमाला पेढा भरवतो. त्यानंतर मात्र आता इकडे साई हा आपल्या हाताने गरम पाण्याच्या फडक्याने ते रक्त लागलेले आहे तर ते सगळं काही पाय स्वच्छ रमाचे करत असतो आणि तेवढ्यात रमाला जाग येते. रमा लगेच उठून बसते आणि साईला विचारते की अहो काय करतात तुम्ही. तेव्हा आता साई म्हणतो की अहो काय करतो म्हणजे, आणि आता आपली ओळख झाली की नाही, तुम्ही मला ओळखतात ना, माझं नाव साई आणि मी कोण आहे हे सुद्धा माहिती आहे ना तुम्हाला, आठवलं ना तुम्हाला. आणि हे बघा बरं, तुमच्या निष्काळजीपणामुळे काय झाले, काल तर तुम्ही अनवाणी बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, तुमच्या पायाला किती मोठी जखम झाली आणि अहो तुम्हाला काय वाटलं की येथील रस्ते हे मुंबईचे आहेत का. तेव्हा मात्र आता रमा पुन्हा विचारते की आता तरी तुम्ही मला सांगतान का मी कोण आहे, येथे काय करते. तेव्हा आता साई म्हणतो की झालं, परत तुमचं सुरू झालं म्हणून डोक्याला हात लावतो आणि हे बघा आता तुम्ही शांत व्हा आणि मी तुम्हाला काय सांगितलं की माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा, सगळं काही कळेल तुम्हाला, तुमचंच कळेल, फक्त थोडासा वेळ जाऊन द्या. आणि बघा ना तुमच्या पायाला किती जखम झालेली आहे, थांबा बरं, मी तुमच्या पायातील काटा काढतो, मला काढून द्या. तेव्हा रमा म्हणते की काही गरज नाही, नका काढू, तुम्ही मला फक्त सांगा की मी कोण आहे ते, मला काही करू नका. तेव्हा मात्र आता साई अलगदसा माहीच्या म्हणजे रमाच्या पायातील काटा काढून घेतो आणि तेवढ्यात मात्र आता रमाने त्याला मारण्यासाठी उशी घेतलेली असते. तर साई म्हणतो की हो मारा ना उशीने मला, इथे जे काही असेल ना त्या सगळ्या वस्तूने मला मारा, चालेल मला, फक्त माझी एक गोष्ट ऐका की स्वतः आता तुम्ही खाऊन घ्या, काहीतरी थोडंसं खाऊन घ्या प्लीज, खाऊन घ्या. तर आता रमा रागाने म्हणते की नाही नकोय, काहीच नकोय मला आणि ती साईकडे एकटक पाहत असते. त्यानंतर मात्र आता सीमा इकडे ज्या काही चिठ्ठ्या आहेत तर त्यातील एक चिठ्ठी उचलते. त्या चिठ्ठीवर तिची इच्छा लिहिते. सर्वांना अगदी हसायला येत असतं. तेव्हा अक्षयने पाहिलेलं असतं. अक्षय म्हणतो की आम्ही नाही सांगणार कुणाला. शशिकांत म्हणतो की तुझ्या 7 जन्माच्या चिठ्ठ्या एकत्र लिहितेच काय. तेव्हा आता सीमा सर्व चिठ्ठ्या लिहून तिथे त्या वाटीत टाकून देते आणि सर्वांना म्हणते की माझ्या इच्छा या चिठ्ठीमध्ये मी लिहिलेल्या आहेत आणि जर तुम्हाला हे सर्व असं वाटलं की ही सर्व अतिशय युक्ती आहे तर मग तसं काही करायला नको बरं का, आपण अशी गंमत म्हणून सोडून द्या. तर माही म्हणते की असं कसं सोडून द्यायचं गंमत म्हणून, आणि आई अहो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तेव्हा शशिकांत सुद्धा म्हणतो की हो कितीही अतिशयोक्ती वाटत असली तरी सुद्धा. तेव्हा आता आजी म्हणते की चला आता पुरे आणि चला एक एक चिठ्ठी उचला आणि वाचा सर्वांनी. तेव्हा आता आनंद लगेच म्हणतो की मी उचलणार चिठ्ठी पहिल्यांदा, कारण मी मोठा मुलगा आहे त्यामुळे मी पहिल्यांदा
पहिली चिठ्ठी माझ्या प्रिय आईची वाचणार. तेव्हा मात्र आता आनंद म्हणतो की चला येलो कलरचा माझा मॅचिंग कुर्ता आहे तर येलो कलरची चिठ्ठी मी उचलतो. तेव्हा आनंद त्या वाटेतील ती येलो कलरची चिठ्ठी उचलतो. तेव्हा मात्र आता त्यात लिहिलेलं असतं की आता मला स्कूटर शिकायची आहे. तेव्हा आता आनंद ती चिठ्ठी वाचतो आणि खूप असा खुश होतो की आई मला स्कूटर शिकायची आहे. तेव्हा मात्र आता सर्वजण लगेच सीमाला घेऊन स्कूटर जवळ येतात आणि आता सीमाला स्कूटर शिकायची असते म्हणून सर्वजण इतके आनंदित तेथे असतात. तेव्हा आता माही म्हणते की आई तुम्ही बसा बरं गाडीवर. तेव्हा सीमा घाबरते. सीमा म्हणते की नाही मला भीती वाटते. तेव्हा माही म्हणते की अहो मी तुम्हाला शिकवते, मला येते गाडी चालवता आणि तुम्हाला माहिती आहे का मी गाडी चालवत ऑर्डर द्यायला कुठे जायचे ते. तेव्हा अक्षय पुढे येतो. अक्षय म्हणतो की अगं मला सर्व तर आठवते परंतु तुझा कॉन्फिडन्स तर खूपच वाढलेला दिसतो आणि आता माही गाडी चालवायला बसणार असते तर अक्षय तिला म्हणतो की जरा दमाने घे, आताच कुठे ऍक्सिडेंट झाल्यापासून वाचली आणि उठली त्यामुळे जरा दमानेच घे. तेव्हा आता माही अक्षयचं काही ऐकत नाही आणि अक्षयला म्हणते की तुम्ही असं काय करतात आई बसा बरं तुम्ही. तेव्हा अक्षयला हसू येतो. अक्षय म्हणतो की अरे हा ऍक्सिडेंट आहे ना हा तर खरंच खूप भारीच पडला, पत्त्यावर पडला पत्त्यावर. तेव्हा मात्र आता लगेच माही विचारते की कुठे पडला तर अक्षय म्हणतो की पत्त्यावर. तेव्हा माही म्हणते की त्यात काय एवढं पडून द्या ना आणि शशिकांत आता हे फोटो काढत असतो. तेव्हा आता माही म्हणते की हे बघा माझा भोपळा धावतो त्याचा त्रास होतो का तुम्हाला आणि आई बसा बरं तुम्ही गाडी म्हणजे चालवायला मी शिकवते तुम्हाला. त्यावर आता अक्षय म्हणतो की मान्य आहे मला पण जरा सावकाश आणि कसं आहे की तुला आता गाडी सुद्धा चालवायला यायला लागली, टू व्हीलर तर येते, उद्या तर तू विमान सुद्धा उडवशील आणि हे असे धक्के रोज तुम्हाला देते, पुरे जरा हळू कर हे सर्व. तेव्हा आता माही म्हणते की हो येतेच मला. तेव्हा आता माही आणि अक्षय या दोघांमध्ये सुरूच असतं तर सीमा आता ओरडते की अरे जरा गप्प बसा, तुम्ही दोघेही मला गाडी शिकवण्यासाठी येथे आलात ना. तेव्हा माही म्हणते की हो आई आणि बसा बरं गाडी चालवायला. तर आता सीमा गाडी चालवायला बसणार असते तर माही त्यांच्या हातात हेल्मेट देते आणि सर्वात अगोदर हेल्मेट घाला बरं. सीमा आपल्या डोक्यात हेल्मेट घालते. सीमा ही स्कूटीवर बसते तर आता सर्वजण गणपती बाप्पा मोरया करून सीमा आता स्कूटर स्टार्ट करते. शशिकांत आता लगेच तो व्हिडिओ सुद्धा काढून घेत असतो आणि फोटो सुद्धा आणि सर्वजण आता सीमाला स्कूटीला धरून राहतात आणि सीमाला स्कूटी शिकवत असतात. तेव्हा सीमाला स्कूटी यायला सुरुवात होते आणि सीमा लगेच आनंदाने उड्या मारते आणि सर्वांच्या हातामध्ये हात देऊन टाळ्या देते. तेव्हा मात्र आता लगेच अभि म्हणतो की चला आता मोठ्या आईची पुढची इच्छा काय असेल म्हणून पुढची चिठ्ठी वाचूयात. तर आता अभि ती चिठ्ठी वाचतो आणि त्यामध्ये आता सीमाने अशी इच्छा व्यक्त केलेली असते की कोणीतरी माझ्या केसांना तेल लावून द्यावं आणि मालिश करावी. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र सीमाला इतका आनंद होतो आणि ती अगदी त्या स्वप्नामध्ये हरून जाते. तर अक्षय लगेच माहीला खुणावतो की तू आईच्या केसांना तेल लावून दे म्हणजे तिची मॉलिश करून दे. म्हणून आता सर्वजण रूम मध्ये येतात आणि माही ही अगदी मस्त सीमाच्या केसांची मालिश करून देते. तेव्हा सीमा अगदी खुश होत असते. शशिकांत आणि मयुरी तेथे असतात तर ते सुद्धा आता खुश होतात. माही अगदी खुश होऊन हे सर्व करत असते त्यामुळे अक्षय सुद्धा आता खूप खुश होतो. त्यानंतर आता पार्वती आजी सीमाची पुढची इच्छा असलेली चिठ्ठी वाचते की मला त्यांच्यासोबत एकदा मनसोक्त डान्स करायचा आहे म्हणजे शशिकांत बरोबर. तेव्हा शशिकांत आणि सीमा हे एकमेकांसोबत मस्त असा डान्स करतात. बाकी सर्वजण सुद्धा या डान्सला अगदी सामील करून त्यात डान्स करतात. अक्षय तर माहीच्या हाताला धरतो आणि तिला अगदी गळ्यात हात घालून डान्स करायला सांगत असतो. माही थोडीशी अवघडल्यासारखं होत असतं, बाजूला होत असते परंतु अक्षय मात्र आता तिच्यासोबत अगदी मनसोक्त डान्स करतो. तेव्हा सर्वजण अगदी डान्स करण्यामध्ये मग्न होतात. तेव्हा आता सीमा म्हणते की चला बास झाले आता नेक्स्ट माझी इच्छा काय आहे ते. तर माही लगेच आता त्या वाटेतील एक चिठ्ठी घेते. तेव्हा आता माही म्हणते की आईंची पुढची इच्छा अशी आहे की माझ्या नवऱ्याने मला झोपाळ्यावर बसून मला झोका द्यावा. तेव्हा सीमा लगेच शशिकांतला खुणावते आणि सर्वजण आता सीमाला घेऊन झोपाळ्यावर तेथे येतात आणि झोपाळ्यात बसवतात. सर्वजण टाळ्या वाजवतात तर शशिकांत आता झोका देत असतो. सीमा इतकी खुश होते आणि शशिकांत सुद्धा सीमा सोबत आता झोप्यात त्या बसतो. तर मयुरी आता छान असे त्यांचे फोटो काढते. त्यावर आता आनंद अक्षयला म्हणतो आईची पुढची इच्छा काय आहे जरा बघ बरं. तेव्हा मात्र आता अक्षय ती चिठ्ठी वाचतो आणि खरंच इंटरेस्टिंग आहे असे म्हणतो कारण त्यात आता सीमाने लिहिलेलं असतं की मला छान असा घागरा घालण्याची इच्छा आहे म्हणून सीमाची ती सुद्धा इच्छा पूर्ण होते आणि सीमा मस्त घागरा घालून तयार होते. अंगावर ओढणी घेऊन येते आणि सर्वजण आता टाळ्या वाजवतात आणि सीमा इतकी सुंदर दिसत असते. तेव्हा शशिकांत गुलाबाचे फूल घेऊन येतो आणि सीमाला देतो आणि सर्वांसमोर तो सीमाला पुन्हा प्रपोज करतो की आय लव्ह यू. तेव्हा आता सीमा खूप लाजते आणि ते गुलाबाचे
गुलाबाचं फूल स्वीकारून अगदी खुश होते. तेव्हा आता अक्षय सुद्धा आता म्हणजे माहीला खुणावत असतो की बघ ना ते काय करतात ते. आणि आता माही थोडीशी लाजते आणि अक्षयने माहीचा हात धरलेला असतो तर माही थोडीशी बाजूला होते. तेव्हा आता सीमाच्या ह्या सर्व इच्छा पूर्ण करून सर्वजण आता पुन्हा आत येतात आणि सर्वजन आता एक सोबत अगदी म्हणतात की खरंच खूप मज्जा आली, वाव. तेव्हा सर्वजण आता एकत्र बसतात. तेव्हा मात्र आता माही म्हणते की काय पण ते ही चुकीचं आहे असं वाटतं की बायकांना ही छोट्या छोट्या गोष्टींचं. तर सीमा लगेच म्हणते की स्वातंत्र्य. तर माही म्हणते की हो हो, आणि काय हो आई तुम्हाला हे चुकीचं वाटतं का आणि अतिशय युक्ती वाटतं का हे जर काय आई आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा, आणि असं नसायला हवं ना. तेव्हा मयुरी म्हणते की हो ना, म्हणजे जर आज आपण हा गेम खेळत नसतो तर आपल्याला मात्र आईच्या इच्छा कधीही कळल्याच नसते. तेव्हा आता माही म्हणते की हो ना, खरंच मी म्हणते की असं हे इच्छा मारून का जगावं लागतं आणि अशा इच्छा बायकांना दाबून का ठेवावे लागतात. तेव्हा अक्षय म्हणतो की याला आम्ही पुरुष जबाबदार आहोत, तो आम्ही बायकांना इतकं गृहीत धरतो. तेव्हा आता आजी म्हणते की अरे पण आपला समाज पुरुष प्रधान आहे ना, म्हणजे मेल डॉमिनन्स इतका आहे की प्रत्यक्षपणे पुरुषच ठरवतात की बायकांनी काय करायचे ते. तेव्हा आता सर्वजण या गोष्टीचा विचार करतात. तर त्यावर आता शशिकांत म्हणतो की यात बायकांची काही चूक नाही, सर्वात जास्त म्हणजे त्यात पुरुषांची चूक आहे. पण आपल्या घरांसाठी तरी आपण हे नियम बदलू, कारण यापुढे आता माझी बायको पुरुषांच्या दबावाखाली नाही राहणार. तेव्हा माही लगेच सीमाला खुणावते आणि सीमाकडे बघून हसते. तेव्हा अक्षय आता हे ऐकून म्हणतो की बापरे, आय होप्स खरंच. त्यानंतर मात्र आता इकडे रमा ही बसलेली असते आणि आता हा साई असतो तर तो रमाला म्हणत असतो की जेवण करून घे. तरी सुद्धा रमा काही जेवायला तयार नसते आणि साई मात्र तेथेच एऱ्याझऱ्या मारत असतो. तेव्हा आता तरी सुद्धा रमा काही जेवायला तयार नसते. तर साई म्हणतो की मॅडम काय चाललं तुमचं, ऐकायचं नाही हे तुम्ही ठरवलेलंच आहे का. अहो मी तुम्हाला कधीपासून सांगतो की हे खाऊन घ्या पण तुम्ही तर काही असं ऐकूनच घेत नाही. त्यामुळे मॅडम तुम्ही एक सांगा बरं, तुम्हाला बरं व्हायचं किंवा नाही व्हायचं. अहो तुम्हाला बरं व्हायचं आहे ना, तुमच्यामध्ये एकतर अशक्तपणा आलेला आहे आणि जर तुम्ही अशक्त असाल तर काल पळून जाण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला तो सुद्धा तुम्हाला नाही करता येणार. इथून जायचं आहे ना, त्यामुळे माझं ऐकून घ्या की एकतर तुम्हाला औषधं सुरू आहेत, जरा प्लीज 2 घास खाऊन घ्या प्लीज. म्हणून साई आता रमाला खाण्यासाठी खूप असं विनवण्या करतो. रमा आता काही ऐकायला तयार नसते. ती सारखी एकटक साईकडे पाहत असते आणि तोंड ओळवते. साई आता वैतागून जातो. साई म्हणतो की मॅडम मी काय म्हणतो हे तुम्हाला कळते का. तेव्हा आता साई बाहेर जाण्याचं नाटक करतो. तर शेवटी रमा ही आता तेथील ते ताट उचलते आणि खायला सुरुवात करते. तेव्हा रमा ती खिचडी खात असते. तर साई आता डोकावून पाहतो आणि रमा खाते म्हणून त्याला खूप असा आनंद होतो. तेव्हा तो एकटक पाहत असताना रमाच्या हातातील ताट आहे तर ते अशक्तपणामुळे तिला ताकद नसते आणि ते ताट सुद्धा व्यवस्थित धरता येत नाही. तेव्हा ते ताट खाली पडणार तोच साई धावत येतो आणि मॅडम असे करते. तेव्हा रमा त्याच्याकडे एकटक पाहत असते. तर साई म्हणतो की आता कळले ना तुम्हाला की तुम्ही अशक्त आहात, म्हणून खाऊन घ्या बरं 2 घास. शेवटी आता माही सर्व खाऊन घेते आणि साईला विचारते की आता मी सर्व काही खाऊन तर घेतले, तुमचं ऐकलं, मग आता तरी तुम्ही मला सांगताल का, माझं नाव तरी सांगा. आणि तेवढ्या तेथे माई येतात. माई म्हणते की ए पोट्टे, अगं तुझं नाव श्रद्धा आहे. तेव्हा आता साई हा अगदी या माईकडे पाहायला सुरुवात करतो. तर माही साईला डोळे वाचवते आणि माहीला धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता शशिकांतच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. शशिकांत सीमाला म्हणत असतो की सीमा, इथून पुढे मी प्रत्येक दिवस तुझ्यासाठी जगेल, एक आदर्श नवरा म्हणून जगत तुझ्यासोबत कायम असेल. तेव्हा आता सीमाला हे सर्व ऐकून खूप छान वाटत असतं, कारण सीमा तर एकतर खूप छान तयार झालेली असते. तेव्हा लगेच आता आजी ही सर्वांसमोर माहीचं कौतुक करते, म्हणजे हा जो काही बदल झालेला आहे तो सर्व तुझ्या सुनेमुळे, म्हणजे ह्या रमामुळे. तेव्हा मात्र आता सीमा खुशून म्हणते की हो ना, आहेच मग माझी सून गुणी. तेव्हा आजी म्हणते की माझी नाच सून. तर आता जानू म्हणते की आणि माझी जाऊ. त्यानंतर मात्र आता अक्षय हा अगदी रमा जिथे झोपलेली आहे म्हणजे आपली माही, तर तेथे येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, अगं रमा आपण एकच जन्माला येतो, एकदाच मरतो आणि प्रेम सुद्धा एकदाच होतं. त्यामुळे माझ्यासाठी फक्त या जगामध्ये एकच असं कोणीतरी आहे, तर ते म्हणजे माझी रमा. आणि तो तिच्या झोपताना खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा मात्र आता मित्रांनो अक्षयला आणखीन रमाबद्दल प्रेम वाटायला सुरुवात होते. तो अगदी रमाच्या जवळ यायला सुरुवात करतो, परंतु त्यालाही माहिती नसतं की ही लांब पळणारी माही आहे. कारण आता अक्षय जवळ आल्यानंतर रमा फक्त थोडीशी स्माइल करत असते आणि थोडीशी लांब होत असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.